कवीने त्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला केले. ते खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजयजी जगताप, शिवराज रंजनजी जगताप, संभाजीराव जयदेश, नरेंद्र शिवारे, दर्शन माने, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सरकारी वर्गणी. एका जीवाभावाचा कार्यकर्ता केल्याचा तशा सोन्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित. देशामध्ये लोकसभा असते, विधानसभा असते, पण अधिकार हा शेवटच्या माणसापर्यंत पोचायचा असेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या राज्यामध्ये पंचायत राज्याची संकल्पना मांडली. पंचायत राज्याची संकल्पना याचा अधिकाराचं विकेंद्रीकरण. सत्ता ही गमतीची असते, सत्तेचे काही गुण आहेत, संस्थेचे काही दोष आहेत. सत्तेचा एक दोष असा आहे ती केंद्रित होते, काही ठराविक लोकांच्या हातात जाते आणि केंद्रित सत्ता ही अनेक भ्रष्ट होते. तशी सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिकार सत्ता हा अधिक लोकांच्या हातात जाण्याची आवश्यकता असते. आणि ते करायचे असेल तर पंचायत राज्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. ही भूमिका यशवंतराव चव्हाण नेहमी मांडत असते. आणि त्यावेळेला 1960 वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री नव्हते, तर मंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात कशी जाईल, अधिक त्याच्या भागाचं नेतृत्व कसं तयार होईल याचा विचार करून आव्हान सादर करण्याची जबाबदारी वसंतराव नाईकांची होती. आणि त्याचा जो आवाज आला त्याला पंचायत राज्याचा आवाज मिळतो. आणि त्यापासून 1962 झाली. 5 वर्षांमध्ये जिल्हा परिषद आली. या जिल्हा परिषदेने लोकांचं काम करून घेण्याच्यासाठी सहज अधिकार हवाय, पण त्याबरोबर नव्या पिढीचं नेतृत्व तयार करायला आज आवश्यक आहे. हा दृष्टिकोन सुद्धा आणि ही जिल्हा परिषद झाली आणि सर्व महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्याची नेतृत्वाची एक पिढी तयार आहे. आणि दिवस त्याच्यामध्ये स्वतः तुमच्याकडे सरकारला उत्तर होते पहिले अध्यक्ष आणि त्याच्यानंतर अनेक अध्यक्ष झाले. पण हे अध्यक्ष जे झाले त्यांच्याबरोबर सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची सहज कल्पना आहे. अधिकारी आणि कल्याणाधिकारी या दोघांच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजे याच्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी मार्गदर्शन केलं. मला असंच आहे एकदा मुंबईमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची एक परिषद. एका पदाधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांना विचारलं की तुम्ही आम्हाला दोघांना काय सल्ला द्या, अधिकाऱ्यांना आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी. यशवंतरावांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी होय म्हणावी शिकवते
पण पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला पसंत केलं. नाही म्हणायचं याचा अर्थ काही मागणी असतील तर होय कधी वाचा करावी आणि जास्त मागणी असेल तर त्याला होय म्हणलं पाहिजे. होय म्हणण्याची जबाबदारी ही करेक्ट असते आय एस अधिकाऱ्यांची आणि लोकांना नुसतं खुश करण्याच्यासाठी चुकीच्या मागण्या आल्या तरी त्याचा पुरस्कार करणं हे योग्य नाही आणि त्याची सवय ही लोकप्रतिनिधींनी ती तयार केली आणि त्यामधून हे पंचायत राज्य वाढले. महाराष्ट्रात यामध्ये अनेक नेते तयार झाले. कितीतरी लोक मला म्हणते की जे पंचायत राज्याचे उत्तर आहे तुझे महाराष्ट्राचे मंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव नाईक माझ्यानंतर मुख्यमंत्री झाले. ते जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष होते. विलासराव देशमुख हे जिल्हा परिषद हे उपाध्यक्ष होते. ते पहिलं मुख्यमंत्री झाले आणि सगळ्यात त्यांची जी अपेक्षा होती की ग्रामीण भागातल्या नव्या पिढीतून नेतृत्वाची भरी ही तयार केली पाहिजे आणि ती करायची असेल तर पंचायत राज्यात निवडून येणाऱ्या लोकांना शक्ती आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज त्यांचा आपण सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो. त्यांच्याबद्दलचं विशिष्ट हेच आहे की साध्या कुटुंब ग्रामीण भागात नाही. पुरंदर मागण्याच्या नंतर काही ना काहीचे दिवस मुंबईत कुठे काम केलं होतं. तसे कापड वाचत असेल, आणखी दुसऱ्या भायकराची भाजी वाचत असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील आणि त्यामुळं त्या शून्याचं उपजावणी देऊन आज उद्योगाचे यशस्वी झाले आणि त्याचे कारण ही त्यांना संधी मिळाली. सुधारणा यापैकी भाजपाने पुण्याच्याकडे दिवाणगिरीवरून काम करत लोकांनी प्रोत्साहित केलं. ते निवडणुकीला आम्हाला दादा सारख्या सरकारी मिळाल्यानंतर त्याच्यात यशही आलं. 1,000, 2,000, 3,000 यशस्वी झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेत गेल्यावर त्या जिल्हा परिषदेमध्ये एक जागृत प्रवासानं त्याचा स्वतःचा लौकिक हा कामाने निकलून गेला. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगतात आणि ही शिक्षण सुरुवात झालेली हे व्यक्तिमत्व आज इस्रायल करतं की त्यांच्या अमृत महत्वाला आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज उपस्थित या संख्येमध्ये अडचणी होत्या, अजूनही आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, अन्य प्रश्न आहे. लोक कष्टाळे, लोक मेहनत करतात. या संकटावर सुद्धा मात करण्याची एक जबरदस्त इच्छा आहे आणि त्यामुळे संकटात सुद्धा मात करून अनेक लोक पुढे गेले. माझ्यावर अनेकांनी काम केलं. मला आठवतं की मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलो त्या ज्ञानेश्वर खैरे वागवले होते. दादा जाधव होते, सामाजिक कुठेही होते, अशोक ठिकाणे होते, विजय देशमुखले होते आणि आज आपण बघतो की संजय जगताप आहे. या सगळ्या लोकांनी आपल्या परीने राजकारणाचे मजबूत असतील पण काही ना काहीतरी लोकांच्यासाठी या संस्थेच्यासाठी काम करण्याच्या वृत्तीची खबरदारी घेतली आणि या जिल्ह्याच्या स्थानिकाचे एक आणखी वैशिष्ट्य की जाधव यांचा अपघात शोधला आणि सुचारांचा मंत्री होण्यावर फारशी संधी झाली. पण पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायला या तालुक्यात अधिक संधी मिळाली. त्याच्यामध्ये पुरंदरचा उल्लेख करावा लागेल. जसे शंकरराव उसाळ असतील, विजय कोळसे असतील, तर धनंजय सावचे असतील, अनेकांची नावं या ठिकाणी घेतली. सदानंद झेंडे ते त्याचे अध्यक्ष होते, चांगले अध्यक्ष होते.
आणि म्हणून अध्यक्ष वर्षाची जबाबदारी सर्वच करणारं आपण सर्वांनी शकतो. हे कर्तृत्व या तालुक्यातल्या नेत्यांनी जातं. त्याचं महत्त्वाचं कारण कर्तृत्वाचा वाटला हा काही ठराविक लोकांच्याकडे असतो असेल. कर्तृत्व हे सामान्य माणसात वाढेल, माणसाची वाढीची ठेवणारे आणि अशा लोकांच्या सुद्धा असतात. ते कर्तृत्व या सगळ्या लोकांनी या ठिकाणी जातं. सुद्धा गेले अनेक वर्ष त्या पंचायत समितीत काम करतात. त्यांच्या बरोबर त्यांच्या कन्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली, सभापती पण घेतली. आणि काम आम्ही करू शकतो हे सगळं दिव्याला त्यांनी जातं. म्हणून जे कर्तृत्व आहे जबाबदारी घेऊन काम करू शकतात. आणि हे सगळं करत असताना संस्था ही जमिनीवर पाय ठेवूनच चालली पाहिजे. संस्था ही डोक्यात कधी सुद्धा कामा नाही. त्या पद्धतीनं त्या सत्तेचा विनियोग ही करण्याची आवश्यकता आहे. आणि हेच काम सुधाबाबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. आज त्यांच्या या कामाला तेव्हा सगळ्यांची मान्यता आहे. पहिल्या वर्षात संख्येने तुम्ही या ठिकाणी आहात. इतके वर्ष बसलं, इतके तास या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. पण 4 लोक वजून नुसते आणि निघून गेले असं यशस्वीच या ठिकाणी दिसत नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचं प्रत्येक वर्षाला सुधाबाबांचं काम आणि त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सुधाबाबांनी दिलेला हात हा त्यांच्या अंतःकरणात तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणाचं त्याची प्रचिती आज या ठिकाणी घडली. मी आधी बोलून आपल्या सगळ्यांचं दुरुस्तीच आहे. दिवस समाजशाही गमतीचे सगळ्याचे हा सगळा विचार करण्याची गरज आहे. त्या सगळ्या काळातून सुद्धा पूर्वत असायचं. सगळा त्यांची पार्श्वभूमी किंवा सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचे वैशिष्ट्य होतं ज्ञान संपादन करावं. एक दिवशी मी इस्रायल माझ्या नेतृत्वाखाली इस्रायल केंद्र सरकारने पाठवलं. त्याच्यामध्ये राज्याचे 2 मुख्यमंत्री होते. एक मुख्यमंत्री त्यांचं नाव आज या देशाचे प्रधानमंत्री. ते प्रधानमंत्री माझ्या नेतृत्वाखाली इस्रायलला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये एक सदस्य होते. आणि दुसरे मुख्यमंत्री होते ते राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्याच ठिकाणी होत्या. आणि आम्ही शेती बघत होतो. कमी काळामध्ये काय संस्कार त्या लोकांनी केला हा बघत होतो. शिक्षण मंत्रिमंडळाच्या लोकांचे विचार निर्णय करत होते. आणि त्या ठिकाणी त्यावेळेला ते भारतीय दिसते. आणि ते भारतीय दिसण्याचे नंतर मला आश्चर्य असेल की आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत. आनंद आहे, भारतीय ह्याचा आनंद आहे. आणि गोड झालं त्याचं एक ट्रोफी दिसतं. तर ट्रोफी होतो ते वळून घ्यावं सांगितलं तर ट्रोफी आवडली सुधारली आणि काय करत होते ती शेती कशी आहे, तिचं कमी काढून पिकं कशी घेतात, पर्याय काय त्याचा अभ्यास करण्यासाठी ते आम्ही शेतकरी सरकारले. आणि म्हणून शैक्षणिक कासवणी करण्याची अडचण पण ज्ञान संपादन करण्यासाठी जिथे जगात जाण्याची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन तिच्या जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणे ही काही गोष्ट लहान नाही. असे करण्यासंबंधी सुद्धा हे आग्रही होते. स्वतःला मनापासूनचा आनंद आला. त्यांना मी मदत घेतली, बाकीच्या लोकांचे विरोध करून दिले. आज त्यांना वर्षा संख्येत विसरून या ठिकाणी आला. आपल्याबद्दल तुमच्या मनाची भावना व्यक्त केली त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि हा सगळा सुंदर कार्यक्रम बाकीच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेतलं. आणि म्हणून
या सगळ्या आरोग्यकारांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपतो. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.